पुढची बातमी आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा मैदानात उतरलेत। मराठा आंदोलनाचा चेहरा असलेले नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतलाय। मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली काढणार आहेत आणि या रॅलीला आंतरवाली सराटीतून सुरुवात झाली आहे। आजपासून पहिल्या टप्प्यातली रॅली सुरू झाली आहे। आंतरवाली सराटीतून मनोज जरांगे यांची शांतता जनजागृती रॅली। मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा ऍक्टिव्ह मोडवरती आलेत मनोज जरांगे पाटील। सरकारची जर इच्छा असेल तर 7 दिवस नाही 2च घंट्यात सगळे निर्णय होऊ शकतात आणि ते बी कायदेशीर टिकणारे। तर इच्छाशक्ती त्यांची पाहिजे। पुढची दिशा तर आम्ही नंतर ठरवणार आहे 13 तारखेच्या नंतर, कारण हे 5 टप्पे होणार आहे। सगळ्या मराठा समाजाची बैठक घेतल्याशिवाय पुढचा निर्णय होणार नाही। पण एका गोष्टीवर आम्ही पहिल्यापासून ठाणे 288 उमेदवार उभा करायचे का 288 पाडायचे, नाविलाज आमचं। सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत, हैदराबादच्या गॅजेटच्या बाबत की त्यांचं म्हणणं होतं आम्ही फडणवीस साहेबांना, शिंदे साहेबांना सांगतोय आजच उद्याच परवाच असं चर्चा करतोय लगेच। आम्हाला काही हरकत नाही, कारण हे अंतरवाली इथं कुणी येऊ शकतं। इथं हे मराठ्यांचं केंद्र असल्यामुळं इथं कोणाला येऊ नको असं म्हणता येत नाही आणि आल्या गेल्याशिवाय तरी कोणी प्रश्न कशी मार्गी लागणार आहेत। आणि आता काय आले काय आणि गेले काय कोणी पण हे मराठ्यांचं केंद्र आहे, दुसरं मी कोणाचंच होऊ शकत नाही। मराठा समाजाचाच मी किती नेते आले, किती कोणी काय झालं, मी कृतीवर आणि अंमलबजावणीवर जास्त विश्वास ठेवतो। तर आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत हिंगोली शहरामध्ये मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली होतीये। या रॅलीसाठी हिंगोली शहरात 3 लाखांहून अधिक मराठा समाज बांधव येणार असल्यानं शहरात वाहतूक मार्गात बदल करण्यात आलाय आणि शहरात येणारी जड वाहतूक सध्या वळवण्यात आली आहे। ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील जे आहेत ते मराठवाड्यामध्ये आजपासून 8 ठिकाणी जनजागृती शांतता रॅली घेत आहेत आणि या रॅलीची सुरुवात जी आहे ते हिंगोली जिल्ह्यातून होत आहे। हिंगोली शहरामधून आज जे आहे ते या सर्व शांतता रॅलीला सुरुवात होत आहे आणि हिंगोली शहरातील याच त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या परिसरातून या सर्व रॅलीला सुरुवात होत आहे। आणि जरी ही रॅली 11 वाजता असली तरी आज सकाळी 6 वाजेपासूनच हिंगोली शहरामध्ये जिल्हाभरातून सर्व मराठा समाज बांधव असतील आणि त्याचबरोबर या सर्व रॅलीसाठी जे 1200हून अधिक स्वयंसेवक असतील हे सगळे येत आहेत। हिंगोली शहरामध्ये ही रॅली होत आहे आणि मराठा समाजाला जे आहे ती मोठी जय्यत तयारी या सर्व रॅलीसाठी करण्यात आलेली आहे। आरोग्य पथक असतील, सगळा पोलीस बंदोबस्त असेल, अशी सगळी तयारी केली आहे। आपण जर बघितलं तर हा सगळा परिसर जो आहे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, इकडे सगळे मनोज जरांगे पाटील यांचे पोस्टर्स आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी 10 वाजता जे आहे ते बळसोड परिसरामध्ये त्यांचं स्वागत होणार आहे। 30 फुटी गुलाब पुष्पाच्या हारानं ट्रेनच्या साह्याने त्यांचं स्वागत करणार आहे आणि त्यानंतर शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करत ही शांतता रॅली निघणार आहे। आज मनोज जरांगे पाटील मराठवाडेकरांना, हिंगोलीकरांना काय आवाहन करतात, सरकारला काय इशारा देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या सर्व रॅलींची सुरुवात जी आहे, मराठवाड्याच्या सर्व रॅलीची सुरुवात हिंगोलीतून आज 11 वाजता होणार आहे। मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, हिंगोली।